नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज आपण घरच्या घरी कृष्णकमळाचं रोप तयार कसं करायचं ते बघणार आहोत. तर हे म्हणजे खूप मोठा वेल आहे हा आमच्या इथे आहे. हा मी पण असंच छोटीशी काडी आणून याचं रोप तयार केलं होतं. तर हे भरपूर मोठं झालेलं आहे आणि याला काही नर्सरीत पण रोप भेटतं मला असं वाटतं. आणि आपण घरच्या घरी पण याचं रोप छान असं तयार करू शकतो. तर याचं हे फुल तर पाहिजेच असतं दारात, कारण खूप छान सुगंध पण येतो आणि आपल्याला देवपूजेला रोजच्या रोज फुलं खूप छान प्रकारे त्याची भेटतात. तर तुम्ही बघू शकता. आणि खूप जास्त प्रमाणात फुलं येतात याला, आणि फुलं पण खूप छान असतात. तर नक्कीच आपण हे कृष्णकमळाचं झाड म्हणजे तुम्हाला जर जास्त वाढवून नसेल द्यायचं तर तुम्ही जागीच त्याचं असं म्हणजे नाही का काड्या असं हे करून किंवा वर का आपल्या घरावर पण आपण वेल काढून देऊ शकतो छान असा. मग काय होतं ना, लय उंच वेल गेल्यावर आपल्याला त्याची फुलं नाही तोडता येत. बघा अशा प्रकारे कळ्या वगैरे त्याला छान छान लागतात. आमच्याकडे पाऊस चालू आहे तर बघू शकता तुम्ही, मस्त असा पाऊस आहे. तर कळ्या वगैरे आपलं त्याची फुलं नाही तोडता येत त्यासाठी काय करायचं, काड्या लावायच्या जेव्हा तुम्ही कशात कुंडीत वगैरे किंवा मोठ्या टपात लावणार असाल किंवा जमिनीत लावणार असाल तरी पण. आणि ते जागीच त्याचं आकार द्यायचा त्याला गोल 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 गोल. आणि म्हणजे आपल्याला जास्त हाईट नको आहे, फुलं आपल्याला पाहिजे असतील तर आपण त्याला पण असं जागीच त्याला असं नाही का गोल हे करून हे करू शकतो. तर बघा किती छान अशी फुलं निघालेली आहेत. आणि रोजचे फुलं आपले याच्यापेक्षा जास्त निघतात. आता तरी कमी आणि ते उंच गेल्यामुळे तोडता येत नाही. तर त्यासाठी आपण यांना जागीच त्याची रिंग पण करू शकतो नाही का, म्हणजे असं हे करू शकतो गोल कशाला तरी आपण त्याचा हे देऊ शकतो. तर अशा प्रकारे पण आपण त्याच्या हे करू शकतो आणि शक्य असेल तर उंच पण आपण ते काढून देऊ शकतो. तर बघू शकता तुम्ही, छान असा आमचे तो म्हणजे भरपूर मोठा झालेला आहे. याला 2-3 वर्ष झालेले आहेत या कृष्णकमळाला. आणि आता नवीन रोप, कारण हे ना कमी करायचं आहे, कट करायचं आहे. खूप खूप म्हणजे उंच गेला त्याची फुलं पण नाही तोडता येत म्हणून. तर मी आता दुसरीकडे कशाप्रकारे लावणार आहे आणि घरच्या घरी आपण कृष्णकमळाचं कशाप्रकारे रोप तयार करू शकतो ते पण बघणार आहोत. तरी बघा मस्त अशा कळ्या, आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे थोडं ते उमलायला हे होतात. पण ऊन जसं ऊन पडतं तसं हे फुल पाकळतं. ज्यांच्या घरी कृष्णकमळ आहे त्यांना तर माहीत आहे, ऊन जर लवकर पडलं तर लवकर, लेट पडलं तर लेट. तर अशा प्रकारे आपण याची काडी काढून घेणार आहोत. आणि जशी तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही लावू शकता. अशी अशी कोणी तर नुसती अशी काडी पण हे केलं तरी पण ते रोपून जातं. तर अशी थोडीशी जाड अशी मध्यम काडी घ्यायची आणि तिचे कट करून घ्यायचे आणि याचा तुकडा काढून घ्यायचा. बघू शकता तुम्ही, हे बघा मी अशा प्रकारे याचा तुकडा काढून घेतलेला आहे. आणि याची मी आता ते आपण जसं आपण मोगरा लावलं होतं ना तशीच याची पण मी रिंग करणार आहे. आणि रिंग करून मग तो जमिनीत पुरणार आहे. मी काय कुंडीत वगैरे लावणार नाही आहे, कारण कुंड्या शिल्लक नाही माझ्याकडे. तर अशा प्रकारे रिंग करून घेतलेली आहे. आणि आता आपण ही आपण जिथे खड्डं म्हणजे त्याला जी जागा केलेली आहे तिथे ठेवणार आहोत. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी कृष्णकमळाचं रोप तयार करू शकतो. आणि इतके छान छान फुलं आपण आपल्या घरच्या घरी म्हणजे नाही का आपल्या झाडाला येऊ शकतात. तर बघू शकता अशा प्रकारे मी याचं काही जागा तयार करून घेतलेली आहे. तर हे बघा, त्यात मी थोडीशी उन्नी पावडर टाकलेली आहे, कारण काय आमची तर खूप शेणखत असल्यामुळे ना उन्नी लवकर लागण्याची हे असते. काडीला काही प्रॉब्लेम नसतो, जे आपण शीट वगैरे टाकतो त्याला जास्त प्रॉब्लेम येतो. तरी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी याच्यावर माती टाकून घेणार आहे आणि थोडासा शेंडावर ठेवणार आहे, कारण जेव्हा फुटेल ते तेव्हा छान प्रकारे फुटून येईल. आणि याला काही मी एकदम उंच जाऊन देणार नाही आहे, जागीच असं गोल गोल करणार आहे. आणि जास्त म्हणजे आपल्याला फुलं पण तोडता येतात ना म्हणून. तर बघू शकता तुम्ही, ही कशाची मुळी आहे, कशाचं वेल होते आपली, नागिनीचा वेल आहे. तर अशा प्रकारे आपण कृष्णकमळ लावलेलं आहे आणि घरच्या घरी याचं रोप छान प्रकारे तयार करता येतं. तुम्ही कुंडीत जरी लावलं तरी असं लावू शकता किंवा तुम्ही जमिनीवर लावलं तरी असं लावू शकता. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी छान असं कृष्णकमळाचं रोप घरीच तयार करू शकतो. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि लवकर फुटतं बरं का हे झाड, लवकर उगून येतं म्हणजे नाही का, म्हणजे असं ह्याने वेळ नाही लागत त्याला जास्त रोपून यायला. तर अशा प्रकारे आपण लावलेलं आहे. तर मी तुम्हाला पुढे दाखवेलच कशाप्रकारे कृष्णकमळ आपलं रोपलेलं आहे.
आणि आता आपण नवीन नवीन झाडं तर लावतच असतो आणि पाणी थोडंसं पाणी, कारण पाऊस चालू आहे, पाणी थोडंसं जरी टाकलं तरी चालून जाईल. आता जमीन पण ओली आहे आणि पाऊस तर येणारच आहे, त्यामुळे तर अशा प्रकारे मी लावल्या थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशा प्रकारे कृष्णकमळ नक्की लावून बघा. छान छान कृष्णकमळ नक्कीच रोपतं. असं नाही की नर्सरीतूनच रोप आणलं पाहिजे आणि ते लावलं पाहिजे, असं काही नाही. आपण घरच्या घरी पण छान प्रकारे रोप तयार करू शकतो.